हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे. आज आपण करणार आहोत पाटवड्या किंवा पातोड्या. आमच्या इकडे पातोड्या म्हणतात. ठीक आहे, तुमच्याकडे काय म्हणतात? सांगा कमेंटमध्ये. चला, रेसिपी खूप सोपी आहे. नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. आलं आणि लसूण हे आपल्याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा मिक्सरमधून बारीक करून झालं आहे आणि मी 1 कांदा घेतला. ते अर्धा कांदा मस्त कट करून घेतला आहे. आता इथे मी छोटी कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये एक माप तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे आणि अर्धा आपला कांदा चिरलेला आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे. आपल्याला कमी तेलामध्येच करायचं आहे बेसन वड्या. हे बघू शकता. आता हे आपल्याला याच्यात वाटण टाकायचं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी आपण ऍड करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्येच हिरवी मिरची, कोथिंबीर वगैरे काढली होती म्हणून त्याच्यामध्येच पाणी टाकून आपण छानपैकी हे पाणी कढईमध्ये टाकून घेऊया आणि हे छान याला उकळी येऊ देऊया. अर्धा ग्लास पाणी वापरलं आहे मी इथं आणि याच्यामध्येच थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ पण टाकणार आहोत आपण. रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही नक्की करून बघा. आता छान उकळी आलेली आहे. आता 1 वाटी बेसन घेतलं आहे. बेसन घरचंच आहे. घरचं बेसन असल्यामुळे खरंच बेसन वड्या खूप छान होतात. कधी पण बेसन घरचंच वापरायचं आहे. आता हे उकळी आलेली आहे. आपण छान बेसन याच्यामध्ये टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण घाटून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा आपलं सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता गॅस पण मी बंद करणार आहे. हे बघू शकता. प्लेटीला छान तेल लावून घ्यायचं आहे आपला. आता हे प्लेटीला छान तेल पसरून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपलं बेसन आपण छान पसरून घ्यायचं आहे प्लेटीवर आणि गरम गरम असता वेळेस आपल्याला बेसन व्यवस्थित थापून घ्यायचं आहे प्लेटीवर. हे बघू शकता. स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. थोडंसं हाताला पाणी लावूनच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे व्यवस्थित. म्हणजे गरम आपल्या हाताला भाजणार नाही आणि वड्या छान येतील पाणी हाताला लावल्यामुळं. हे झालेलं आहे आपलं बघू शकता. आता हे आपण छान चाकूनी कट केल्या आहेत वड्या. हे बघू शकता मस्त झालेल्या आहेत आणि खायला खरंच खूप भारी झाले आहेत. तुम्ही असं पण खाऊ शकता आणि कलर बघा खूप छान आलेला आहे. चपाती सोबत अशा वड्या पण छान लागतात चपाती सोबत किंवा भाकरी सोबत. मस्त झालेल्या आहेत. खरंच एकदा करून बघा तुम्ही. आणि हे वड्या सहजच निघतायत. काही प्लेटीला वगैरे चिटकल्या नाहीत. हे बघू शकता तुम्ही. आणि माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात आणि खूप कमी मसाल्यामध्ये असतात. तुम्ही नक्की करून बघा. आता इथे बघा आपण मसाले भाजून घेऊया. मी 1-2 चम्मच धने घेतले आहेत. त्याच्यामध्येच थोडंसं जिरं टाकलं आहे आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा आणि 2-3 मिरी आणि 2-3 लवंग आणि लवंगी मिरची आणि बेडगी मिरची घेतली आहे. हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसंच खोबरं लागणार आहे. खोबरं पण टाकायचं कारण खोबरं टाकल्यामुळे आपल्या पातोड्या भाजीला मस्त कलर येईल. पातोड्या किंवा पाटवडी तुम्ही काही पण म्हणू शकता. तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये. मी नांदेडची असल्यामुळे तिकडं असंच म्हणतात पातोड्या. हे खोबरं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता गॅसला नका नाव बोटं ठेवू. आता ते गॅसची शेगडी आहे ना, कितीही घासलं तर निघत नाहीये. ठीक आहे, चालतंय. नो प्रॉब्लेम. आता हे खोबरं आपण छान भाजून घेऊया. खोबरं छान भाजलं ना, की आपण हे सगळे मसाले आपण थंड करून मिक्सरमधून काढून घेणार आहोत. खोबरं तुम्ही गॅसवर सुद्धा असं ताव्यावर सुद्धा बारीक कट करून भाजू शकता. पण मी डायरेक्टच गॅसवर भाजून घेतलं आहे. पटकन भाजल्या जाते. हे थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधून मसाले काढून घ्यायचे आहेत. हे मसाले वापरल्यावर दुसरा कोणताही मसाला वापरायची गरज नाहीये. तेल पण आपलं छान गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपण आता मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे. ते कांद्याची पेस्ट आपल्याला हे तेलामध्ये टाकून घ्यायची आहे. कांदा आणि थोडीशी अद्रक आणि थोडंसं लसूण घेतला होता. ते छान मिक्सरमधून बारीक करून घेतला. आता हे मध्येच लाईट गेली होती ना आमची, तर पुन्हा लाईट आली. त्याच्यामुळे ते दाखवायचं राहिलं होतं माझ्याकडून. इथे मी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट पण टाकली आहे. लाईट आमची कधी पण उठलं की सुटलं जात असते. पण ठीक आहे आता काय करायचं. मग मसाले मी आधीच काढून घेतले होते मिक्सरमधून.
हे बघा आपली कांद्याची पेस्ट वगैरे टाकून झाली. तर कलर चेंज होईपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं 1 चम्मच कांदा लसूण मसाला टाकला आहे. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच 1 चम्मच लाल तिखट टाकलं आहे. लाल तिखट कमी असलं म्हणजे जास्त तिखट नाहीये, म्हणून इथे मी 1 चम्मच वापरला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद पण टाकायची आहे आपल्याला. आता हे छान व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता हे मसाला बघा मी आधीच मिक्सरमधून बारीक केला होता, कारण मध्ये लाईट गेली होती म्हणून. हे बघू शकता. आता हे छान मिक्स करून घेऊया. दुसरा मसाला यूज करायची नाही, हेच मसाला वापरा तुम्ही. आता बघा कलर किती छान आलेला आहे भाजीला आपल्या. हे बघू शकता मस्त तरी पण येते. आणि खूप चमचमीत, झणझणीत झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा. हे छान आपल्याला मसाला थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता ज्या कढईमध्ये बेसन केलं होतं ना, त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये टाकणार आहे मसाल्यामध्ये. हे छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित. इथे 1 ग्लास पाण्याचा वापर केला आहे मी. हे बघू शकता. जास्त पातोडे झाल्या नाहीयेत. हे बघा मस्त उकळी आली आहे. आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर पण टाकूया आपण. हे बघा तरी किती मस्त आली आहे. एकदम चमचमीत, झणझणीत झाली आहे. तुम्ही नक्की करून बघा. खायला खरंच खूप छान झाली आहे. जे चिकन, मटण खात नाहीत त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही नक्की करून बघा. मस्त झालेली आहे आणि स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. काही पसारा होत नाही जास्त आणि तुम्ही नक्की करून बघा. हे बघा मस्त झालेली आहे. आणि प्रतिभा किचनला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. ओके बाय.